नमस्कार, कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आम्ही कोपरीच्या मठात चाललो आहे. तर हा असा आमचा रिक्षाचा प्रवास चालू झाला. आम्ही किसननगरमधून आम्ही ऑटो पकडली, ती डायरेक्ट कोपरीच्या मठामध्ये. असा सुंदर असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण हा पाहू शकता. हे बघा कसं आम्ही रिक्षामध्ये बसून प्रवास करत आहोत. असा इथून आमचा किसननगर ते कोपरी हा असा आमचा रिक्षामध्ये प्रवास चालू झाला. तिथून हे आता हे ठाण्यामध्ये आलेलो आहोत. हा आपला ठाण्याचा रोड आहे. त्या रोडवरून आम्ही प्रवास चालू झालेला आहे आपल्या रिक्षामधून. हे पहा, हा पुढचा आपला प्रवास दाखवत आहे मी. हे बघा कसं पूर्ण गाड्या बिड्या दिसत आहेत तुम्हाला ना. बघा, चला तर असा प्रवास आपला कोपरीच्या मठापर्यंत चालू झालेला आहे. बाहेर थोडा पाऊस पडत आहे. पूर्ण वातावरण कसं मस्त झालेलं आहे. त्या वातावरणामध्ये आम्ही आज कोपरीच्या मठात चाललेलो आहे. हा असा प्रवास आमचा सुरू आहे. तर मी पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. हा बघा आमचा प्रवास कसा दिसतोय ना, आपला छान सुंदर वातावरण. ह्या वातावरणामध्ये आम्ही कोपरीच्या मठात चाललेलो आहे. असे आपण ऑटोचा प्रवास चालूच आहे. चला तर आपण आता थोड्याच वेळामध्ये मठाच्या जवळ आपण जाऊन पोचणार आहोत. हा आपला ठाणा असं आपण ठाणा हायवेवरती चाललो आहे. हे पाहता आपण आता हायवेवरती जाणार. हायवेवरून आपलं ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण मठाजवळ जाऊन पोचणार आहोत. चला तर आपण मठाचं वातावरण कसं आहे, मठाजवळचं वातावरण ते आपण पाहूया. पुढे असा प्रवास चालूच आहे. असा प्रवास करता थोडं पावसाळा वातावरण होतं, म्हणून पावसाळा वातावरण होतं. किती छान असं पावसाळा वातावरण छान वाटत आहे. आता आपला प्रवास हायवेवरचा झालेला आहे. आता आपण बघूया कसं आता आपला हा हायवेचा प्रवास झालेला आहे. आता हायवेचा प्रवास झाल्यानंतर आपण कोपरीच्या मठाजवळ जाऊन पोचू. हे बघा, हे कोपरीच्या मठाजवळचं वातावरण किती छान आणि सुंदर आहे. पूर्ण हिरवगार. त्या पावसामुळे तर आणखी छान वाटत होतं. पाऊस मध्ये येत होता, जात होता. आम्ही रिक्षामधून बसून ते पाहत होतो. किती छान असं हिरवगार असं वाटतंय. हे तुम्हाला दिसतंय ना कसं मस्त असं हिरवगार. ते धुकट असं सुंदर असं मठाजवळचं हा वातावरण आहे. ही पहा, असं मठाजवळ आम्ही असं प्रवास आमचा सुरू आहे. प्रवास चालूच आहे. मस्त असं धुका छान असं हिरवं पूर्ण छान असं वाटत आहे. पावसाच्या वातावरणामुळे पूर्ण छान असं वाटत आहे. हे पहा, आता असं आम्ही 5 ते 7 मिनिटांमध्ये आम्ही मठामध्ये जाऊन पोचणार आहोत. आमचा रिक्षाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता आम्ही श्री स्वामी समर्थ कोपरीच्या मठाजवळ जाऊन पोचलेला आहोत. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. चला, सर्वप्रथम इथे जाऊन हातपाय धुवायचे असतात. हातपाय धुतल्यानंतर हे पहा, आम्ही सर्व हातपाय धुवून बघा कसे हातपाय धुवत आहोत. हातपाय धुवून झाल्यानंतर स्वामींच्या मठामध्ये जात आहोत. स्वामींच्या मठात जायच्या आधी समोर बघा कसे सेवेकरी आपल्या बाजूचं गवत काढत होते. त्यानंतर आजूबाजूला सर्व पावसामुळे सर्व प्लास्टिकने झाकून घेतलेलं होतं. असं आम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊन पोचलो. इथे स्वामींच्या मठामध्ये छान असं वातावरण होतं. सुंदर असं वातावरण होतं.
आतमध्ये दर्शन घेतेवेळी जातेवेळी 2 हत्तीची छबी आहेत आजूबाजूला 2. छान. श्री स्वामी समर्थ. बघा असं कोपरीच्या मठामध्ये पोचलो. स्वामींचा असं सुंदर असा दर्शन झालेला आहे आमचं. ही बघा ही स्वामींची छोटी मूर्ती किती सुंदर अशी आहे. हे स्वामींचं मोठं फोटो तिथे सुंदर असं आहे. छान असं मस्त स्वामींचं दर्शन घेतल्यावरती छान वाटतं तिथे आल्यानंतर. कोपरीच्या मठामध्ये इथे सेवेकरी सेवा करीत आहेत. माणसं पुस्तक स्वामींचं पुस्तक गुरुचरित्र पारायण आणि काही इथे येऊन सर्वजण छान असं नामस्मरण करतात. तिथे सुंदर असं स्वामींची मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. किती छान वाटतं कोपरीच्या मठामध्ये येऊन. मी पहिल्यांदाच आले आहे कोपरीच्या मठामध्ये. मी स्वामींच्या मठामध्ये जाते पण फर्स्ट टाइम कोपरीच्या मठामध्ये आली आहे. पण असं सुंदर असं कोपरीच्या मठामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. इथे सेवेकरी येतात, सेवा करतात छान अशी. हे पहा दर्शन घेत आहेत कसे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असं सुंदर असं हे बघा हत्तीची छबी मस्त छान वाटते. इथे स्वामींची रांगोळी किती छान मस्त रांगोळी काढली होती. श्री स्वामी समर्थ. छान असं वाटतं मस्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे पहा इथे इथली लोक कशी स्वामींची भक्ती करतात. इथे पूर्ण इथे स्वामींची सेवा केली जाते. स्वामींच्या मठामध्ये सेवेकरी सेवा करतात. ती काही सेवा असू शकते, सर्व सेवा माणसं करतात. असे स्वामींच्या मस्त मस्त फोटो आहेत छान असे. हे पहा कसं मस्त छान छान मस्त स्वामींचे फोटो आहेत लावलेले. हे पहा स्वामींच्या फोटो समोर किती छान असे फोटो आहेत. हे पहा आपण किती स्वामींचे फोटो बघत आहे. आता पुढे जाऊन मी तुम्हाला हे बघा स्वामींचा तारक मंत्र इथे लिहिलेला आहे. स्वामी समर्थ स्तवन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे औदुंबराचे झाड आहे स्वामींचे. तिथे प्रदक्षिणा मारली जाते. श्री स्वामी समर्थ. अशी स्वामींच्या इथे मस्त औदुंबराच्या झाडाला गोल गोल प्रदक्षिणा मारली जाते. हे पहा औदुंबराचे झाड. इथे माणसं औदुंबराला गोल गोल फेऱ्या मारतात. श्री स्वामी समर्थ. पुढे जाऊन मी तुम्हाला शिवलिंग आहे ते पण तुम्हाला दाखवते. मी कसं शिवलिंग त्याला हे पहा आपण आता इथे गणपती बाप्पा आहेत. शंकर बाप्पाची महादेवांची म्हणजे पिंडी आहे. नंदी महाराज आहेत. असे इथे शंकर बाप्पाचं पण छानपैकी शिवलिंग आहे. इथे दर्शन घ्यायला माणसं येतात. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर इथे पण दर्शन घेतात. औदुंबराचे दर्शन घेतात. बघ असं छानपैकी इथे बघा. इथे श्री स्वामी समर्थ. माझं पण औदुंबराला फेरी मारून झालेली आहे. औदुंबराची फेरी मारून झालेली आहे. आता आमचं स्वामी समर्थांच्या मठामध्ये येऊन आमचं खूप सुंदर सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. चला तर आपण असलं दर्शन पूर्ण झाल्यानंतर आपण रिटर्न घरी जायला निघूया. असं आम्ही आता इथून स्वामींच्या मठामधून रिटर्न जायला निघालेलं आहोत. हे पहा असं दर्शन छान सुंदर असं मस्त मस्त आमचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. दर्शन होऊन आम्ही रिटर्न घरी जायला निघालो आहोत. चला हे स्वामींचं परत थोडंसं दर्शन घेऊया. दर्शन घेऊन आम्ही पुढे जाऊन रिटर्न आता आम्ही
स्वामींच्या मठातून रिटर्न घरी जायला निघालो आहोत. हे पहा, स्वामींच्या मठामधून आम्ही परत चाललो आहोत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असं आमचा परत दर्शन घेऊन आम्ही रिटर्न असं घरी चाललेलो आहोत. रिटर्न जातेवेळी इथून मठाच्या बाहेर रिक्षा मिळत नाही. मग रिक्षा मिळत नाही म्हणून एक ऑटो बाहेर रिक्षावाले उभे होते. त्यांना आम्ही म्हणजे इथलेच एक सेवेकरी रिक्षा घेऊन उभे होते. ते चालले होते या रोडनी रिटर्न घरी. तर घरी जातेवेळी आम्ही त्यांना विचारलं, आम्हाला थोडीशी रिक्षाने स्टेशनला सोडाल का? तर त्यांनी आम्हाला बोलले, चला तुम्हाला कुठे जायचं स्टेशनला, तर मी तुम्हाला सोडतो. असे त्यांनी आम्हाला रिक्षाने जातेवेळी थोडीशी हेल्प केली. असा आमचा रिटर्न रिक्षाने ठाणा स्टेशनला जाण्याचा प्रवास सुरू झाला. बोलतात ना, स्वामी असतात, त्यांनी आम्हाला हेल्प केली. आम्हाला ठाण्याला सोडलं. थोडंसं ठाण्यावरून जाताना त्यांना आम्ही पैसे देत होतो, तर त्यांनी पैसे घेतले नाही. बोलतात ना, स्वामी असतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.